लोहून तात्याबाजी पाटील माजी सरपंच फिरगुट आपण मुदत उपोषण आज या ठिकाणी आमचे मित्र माननीय अमितजी कंधारे यांनी क्रांती दिनाच्या दिवशी हा पुढाकार घेऊन पुन्हा एकदा मुळशीला सत्याग्रहाच्या मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर प्रयत्नशील आहात। 1921 साली सेनापती बापट यांनी याच तालुक्यामध्ये आणि याच धरणासाठी आंदोलन पुकारलं। तत्कालीन सरकारला त्याच्यावरती काम करावं लागलं आणि विशेष करून ह्या 1921 साली जो सत्याग्रह झाला आणि धरणग्रस्तांना काय काय आवश्यक बाबी आहेत ह्याचा दस्त तयार झाला। मोठी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी। आणि जो 1921 ला जो झाला त्यानंतर जी धरणं झाली त्या धरणांमध्ये तो रेफरन्स घेण्यात आला। म्हणजे मुळशीचा सत्याग्रह हा किती महत्वाचा आणि मोठा होता हे त्याच्यावरनं, म्हणजे इंग्रजांच्या काळाला खंडामध्ये तो झाला, त्याचा दस्त तयार झाला आणि त्यानंतर जी धरणं झाली, जे अक्विजिशनच्या नियमाने जे लागले गेले ते त्याचा रेफरन्स घ्यावा लागतो। इतकं ते मोठं सत्याग्रह झालं। ते 4 वर्ष सुरू होतं। विनायकजी बुसकुटे सरांनी त्याच्यावरती मुळशीचा सत्याग्रह पुस्तकामध्ये त्या बाबींचा, सर्व बाबींचा उल्लेख केला आहे। आता आपण 100 वर्ष झाले। 100 वर्ष जे डॉक्युमेंटेशन झालं, जसं सरपंचांनी सांगितलं, आजपर्यंत कंपनी आणि तेथील शेतकरी असतील, ग्रामपंचायत, याच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं। ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग कंपनीकडनं कधी पाळलं गेलं, कधी पाळलं गेलं नाही, ह्या वारंवार गोष्टी होत गेल्या। आणि आता असंच बसतंय, कारण सरपंच आणि बाकीचे सरपंच बोलल्यानंतर त्याला तर दुरोजा मिळालाच की आता टाटा कंपनी ज्या गोष्टी करायला करत होती, रस्ते बनवत होते, दरवर्षी ठराविक किलोमीटर करत होते, आता करत नाहीयेत। शाळेंना निधी वगैरे द्यायचे ते, म्हणजे जे करायला पाहिजे, ज्या खरं तर एक टीटी साईन झाली असेल त्यावेळेस, त्याच्यामध्ये त्या काही गोष्टी आल्या असतील आणि काय टाटाने करायचं हे त्याच्यामध्ये असेल, ते आज होत नाही। हा खरं तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे। वन्य गावांमध्ये प्रश्न अजून आहेत का, तर त्यातली काही गावं तर विस्थापितच झालेत, ती नावं पण आज आढळत नाहीयेत, पण त्या गावांचे प्रश्न आजही तसेच आहेत। दुसरा प्रश्न, धरणामध्ये सगळ्यात मोठं धरण, त्याचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर वाहून रायगडमध्ये जातं। त्या पाण्याचा उपयोग खरं तर मुळशीमध्ये बागाला व्हायला पाहिजे होता, पण तो काय होताना दिसत नाही। आता जे काय तुचपुंज पाणी येतंय त्याच्यामध्ये कशी तरी मुळशी प्रादेशिक योजना असेल आणि अनेक ज्या नदीकाठची गावं आहेत त्यांना त्याच्यातनं फिल्टरेशन करून ते पाणी घेतायत, शेतकरी पाणी घेतायत। त्याच्या पलीकडे विशेष असा काय लाभ नाहीये। मध्यंतरी बातम्या आल्या न्यूजपेपरमध्ये, त्या झळकल्या की कोर्टाने पण न्याय नाकारला त्या 2 TMC पाण्यासाठी, असं काहीतरी झालं। आणि आत्ताचा प्रश्न असा आहे की जर ते पाणी आपल्याला मिळालं नाही येणाऱ्या काळामध्ये, तर तालुक्याची परिस्थिती काय होईल। 52 गावं किंवा तालुक्यातली जी धरणग्रस्त आहेत त्यांच्यावरती तर इतके वर्ष अन्याय झालेलाच आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही त्यावेळेस तालुका काय करणार आहेत। मी ज्यावेळेस अमित भाऊंनी मला सांगितलं की तुमची एक बाईट द्यायची, तर काय करायचं म्हटलं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एक वाक्य मी बोललोय पर्पजली की अजूनही उशीर झालेला नाहीये। ही आत्ताची ही वेळ चांगली आहे। कदाचित 100 वर्ष जे हाल अपेष्टा त्या भागाने सहन केला त्याच्यावरती उत्तर मिळू शकतात आणि येणारा जो काळ आपल्या समोर आहे त्याच्यासाठी काहीतरी तजवीज होऊ शकते। ह्याच्यासाठी हे आजचं आंदोलन खूप महत्वाचं आहे। पक्षभेद, विचारभेद, अनेक गोष्टी असतील आपल्यामध्ये, आपले भेद असतील, आपले विचार मिळत नसतील, जुळत नसतील, म्हणून या आंदोलनाला पाठिंबा न देणं ही खरं तर आपल्या सर्वांची घोडचूक आहे। तर ते सगळ्यांनी टाळलं पाहिजे। तालुक्याने फक्त धरणग्रस्तांचा प्रश्न आहे म्हणून याच्याकडे पाहिलं नाही पाहिजे, तो सगळ्यांचा प्रश्न आहे। त्यांनी 100 वर्ष घालवलीत, आपल्याला अनेक वर्ष घालवायचे, त्याच्यासाठी हा मध्य आहे आणि आता आपल्याला काम करावं लागेल। तर मी सर्वांना विनंती करतो, सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो,
सर्व प्रमुख व्यक्तींना विनंती करतो की या आंदोलनाला तुम्ही सहभाग नोंदवा, अमित दादांना सपोर्ट करा. अमित दादांच्या पाठीमागे आपण सर्वजण असू तर त्या आंदोलनामध्ये एक नवीन क्रांती उभी राहील आणि ती क्रांती टाटाला झुकवण्यासाठी आपल्याला झुकवायचं नाही, पण तो शब्द वापरावा लागेल. तर टाटाला नमवावं लागेल आणि आपल्या ज्या आतापर्यंतच्या मागण्या आणि इथून पुढच्या ज्या काय मागण्या असतील त्या अमितदादा आणि त्यांची कोर टीमनी ठरवल्या असतील तर त्या तालुक्या संदर्भातच असतील तर त्या मान्य करून घेऊन एक क्रांती घडावी लागेल. याच्यासाठी आपण सर्वांनी तयार असलं पाहिजे आणि मला खरं तर संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद.